नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 150. लक्कडकोट झाडीतल्या भैरव गुफेत आलेला भयावह अनुभव आणि पामाखेडे आश्रम. जयंती मातेच्या जवळच एक भैरव गुफा नावाचे गूढरम्य स्थान आहे असं मला सांगण्यात आलं होतं. ते पाहावं असा विचार करून मी मंदिरातून बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर पडल्यावर डावीकडे गेलं की पामाखेडी गावाकडे जाणारा रस्ता येतो. उजवीकडे वळलं की सीतावन लागतं आणि सरळ गेलं की भैरव गुफा सापडते. कच्च्या रस्त्यावरून उतरत मी भैरव गुफेचा मार्ग चालू लागलो. थोड्याच वेळात समोर एक अतिरम्य दृश्य दिसू लागलं. ते दृश्य इतकं सुंदर होतं की मी जागेवरती स्थिमितपणे उभा राहून ते पाहू लागलो. एक अतिशय सुंदर नदी डावीकडून उजवीकडे वाहत होती. तिच्या दोन्ही बाजूने गर्द झाडी होती आणि मुख्य म्हणजे नदीच्या प्रवाहामध्ये देखील भले प्रचंड महावृक्ष उगवलेले होते. अर्जुन सालीची ही झाडं तुकतुकीत परंतु तितकीच गूढ दिसत होती. वाहणारे पाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ होते. नदीचा तळ स्पष्टपणे दिसत होता. तिथे एका झाडाचे खोड नदीच्या दिशेला झुकले होते आणि तुटलेले होते. त्यावर मी बराच काळ बसून राहिलो. इथे समोरच्या बाजूने वाघ पाणी प्यायला येतो असं मला एकाने सांगितलं होतं. त्या खोडावरती बसून मी वाघाची भेट होते की काय हे पाहत राहिलो. साधारण 20-1 मिनटं तिथे कोणीच आलं नाही. तपाचरणासाठी याहून सुंदर जागा मिळूच शकत नाही अशी माझी खात्री पटली होती. इतक्यात अचानक मुलांचा गलका ऐकू येऊ लागला. उठून उभा राहिलो आणि मागे वळून पाहिलं तर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचा एक समूह तिथे पार्टी करण्यासाठी आला होता. त्यांच्यातल्या एका मुलाने माझा फोटो काढला. मी त्याला तो फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितलं आणि पुन्हा तिथे बसून राहिलो. परंतु यांच्या दंग्यामुळे त्या परिसरातील शांतता कायमची भंग पावली. मुलांनी प्लास्टिकच्या रॅपरमधील गोष्टी बाहेर काढून प्लास्टिक इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. मग मात्र मी 10 मिनटं त्यांचं चांगलंच प्रबोधन केलं. मुले मला सॉरी बाबाजी म्हणाली आणि पुन्हा एकदा दारू पिण्यामध्ये आणि सिगरेट ओढण्यामध्ये गुंग होऊन गेली. आपल्या तरुणांना चित्रपट मालिका, OTT प्लॅटफॉर्म, नाटकं इत्यादी गोष्टींचा सतत भडीमार करून पद्धतशीरपणे कम्युनिस्ट चळवळीतल्या काही लोकांनी व्यसनाधीन बनवलं अशी माझी प्रामाणिक धारणा आहे. हा त्यांच्या गृहयुद्धाचा एक पूर्वतयारीचा भाग आहे हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या युद्धामध्ये आपला पराभव व्हावा अशी इच्छा नसेल तर आपण स्वतः दारू, सिगरेट, ड्रग्ज इत्यादी व्यसनातून ताबडतोब मुक्त झालं पाहिजे. आमचा बंड्यात असला नाही किंवा आमची पिंकी तसले काही करत नाही असे भोळे आशावाद न बाळगता आपल्या मुलांची कसून चौकशी करून ते अशी काही व्यसने करत असतील असे लक्षात आले तर ताबडतोब त्यांच्या या सवयी साम, दाम, दंड, भेद वापरून सोडवल्या पाहिजेत. त्यातच समाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे व्यापक हित आहे. असो, आपण बघतोय तो भैरव गुफेचा अप्रतिम परिसर आणि अवर्णनीय असं अरण्य. अर्जुनाच्या झाडांची नदीमध्ये पडलेली सुंदर अशी प्रतिबिंब आपण बघतोय. झाडांच्या मुळांवरून वाहणारी नदी इथं आपल्याला पाहायला मिळते आणि हीच ती अविस्मरणीय भैरव गुफा आणि तिचा जलप्रपात. त्या मुलांचा गोंगाट टाळून मी पुढे निघालो. नदीच्या पात्रातून चालत राहिलो. या नदीच्या पात्रामध्ये प्रचंड वृक्षांची मुळं आणि खोडं होती. त्या मुळांवरून चालताना पाणी टाळता येतं परंतु पाय सटकला की आपटणे निश्चित. एकंदरीत ही नदी अतिशय सुंदर असं पर्यावरण निर्माण करून वाहते आहे. इथे वाघांचा वावर असल्यामुळं मानवी वावर मर्यादित आहे. त्यामुळे हे जंगल टिकलं आहे. एखाद्या भयपटाच्या चित्रीकरणासाठी उत्तम असं हे स्थान आहे. सर्वत्र दाट झाडी असल्यामुळं अंधार दाटलेला असतो. इथं भैरव गुफा आहे कुठे हे चटकन लक्षातच येत नाही कारण ती नदीपात्राच्या खालच्या बाजूला आहे. म्हणजे गुहेच्या वरून नदी वाहते. गुहेच्या मुखावर एक मोठा जलप्रपात अखंड बरसतोय. पूर्वी गुहेमध्ये उतरण्यासाठी काही सोय नव्हती. आता एक लोखंडी शिडी तिथं बसवलेली आहे. या शिडीवरून खाली उतरलं की आपण गुहेपाशी येतो. शिडी एका खोल डोहामध्ये उतरते. सर्वत्र मोठे मोठे दगड आहेत. पाणी अत्यंत खोल आहे त्यामुळे ज्यांना पोहता येत नाही त्यांनी या ठिकाणी न गेलेलंच बरं. इथे कोणीही येत नाही कारण इथे अशी गुफा आहे हेच बऱ्याच लोकांना माहिती नाही. शिडीवरून मी खाली उतरलो. खाली कोणीच नव्हतं. डाव्या हाताला एक मोठा डोह होता. उजव्या हाताला छोटासा डोह होता आणि शिडीच्या खाली उजव्या हाताला गुहेचं तोंड होतं. शिडीवरून खाली कुठे उतरावं हेच कळेना कारण शिडी पाण्यामध्ये शिरली होती आणि खालचे दगड तिरपे होते. दगडांवर पाय सटकला आणि फटीमध्ये अडकला तर फार विचित्र अपघात होऊ शकतो हे पाण्यामध्ये नेहमी लक्षात ठेवावे. कितीही पट्टीचा पोहणार असला तरी दगडात पाय अडकल्यावर काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी 2 मिनिट तिथे उभा राहून आढावा घेऊ लागलो. अखेरीस मला थोडासा पाय टेकवता येईल असा भाग सापडला. तिथे उतरून मी गुहेकडे गेलो. गुहेच्या मुखावर सुंदर धबधबा चालू होता. इथे स्नान करावे अशी अनिवार्य इच्छा होणे स्वाभाविक आहे.
त्यामुळे मी माझी वस्त्र काढून लोखंडी जिन्यावर ठेवून दिली आणि पुन्हा एकदा स्नानासाठी खाली आलो. तिथे कोणीच नव्हते, त्यामुळे लंगोटीवर अतिशय मनसोक्त स्नान केले. गुहेमध्ये जाऊन आलो. गुहा खूप खोल आहे असं लक्षात आलं. आतमध्ये दगडांनाच देव करून त्यांची पूजा केली होती. असंख्य देव होते. बहुतेक भैरवाचे स्थान देखील इथेच होते. काळभैरवांना नमस्कार केला, त्यांची प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा मनसोक्त स्नान करू लागलो. काही काळ डोहामध्ये पोहायचे आणि पुन्हा धबधब्याखाली जाऊन उभे राहायचे असा खेळ चालू केला. बराच वेळ मी हे करत होतो. तिथे कोणीच नव्हते. मला हे स्थान फारच आवडले. इतक्यात लोखंडी जिन्याचा आवाज येऊ लागला म्हणून मी वर पाहिले. एक तरुण धावतच खाली आला. तो देखील उडी मारून समोरच्या दगडांवर गेला. हा तिथला स्थानिक असावा, कारण तो न घाबरता या दगडावरून त्या दगडावर उड्या मारत होता. स्वतः कोरडा राहून तो डोहाच्या समोरच्या बाजूला पोहोचला देखील. आणि इथे उतरण्यासाठी मी मात्र 2 मिनिटं विचार करत बसलो होतो. अनुभवाचा हा असा फायदा असतो. मी त्या मुलाला नर्मदेहर केले. मुलानेही मला नर्मदेहर केले. मला म्हणाला, बाबाजी आपके फोटो ले सकता हूं क्या? मी म्हणालो, का नाही, अवश्य फोटो घे. आणि त्याने माझे 2-4 फोटो काढले. मी त्याला मित्राचा क्रमांक सांगितला आणि हे फोटो पाठवून द्यायची विनंती केली. मी पुन्हा एकदा गुहेच्या मुखावर गेलो आणि स्नान करू लागलो. इतक्यात मला 1-2 मोठ्या मधमाशा माझ्या आजूबाजूला उडत आहेत असं दिसलं. तो मुलगा धावतच जिन्यावर चढला आणि म्हणाला, बाबाजी भागो, मधुमक्खी का समय हो गया. आणि वेगाने पळत तो अदृश्य आला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा स्नान करू लागलो. इतक्यात मला पुन्हा एकदा 10-12 मधमाशा गुहेमध्ये प्रवेश करण्यासाठी थांबल्या आहेत असे जाणवले. माझ्या लक्षात आले की आपण निसर्गाच्या कुशीमध्ये आहोत आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहत असताना त्याचे नियम तोडून चालत नाही. मधमाशांना आतमध्ये जाण्यामध्ये माझा धोका वाटत असेल तर त्यांना मार्ग करून देणं हे माझं कर्तव्य आहे असं वाटून मी शांतपणे बाजूला झालो. मला मुळातच पाण्याची खूप आवड असल्यामुळे पुन्हा एकदा डोहामध्ये उडी मारायची अनिवार्य इच्छा झाली. हे नर्मदा मातेचं थेट पाणी नसल्यामुळं इथे पोहण्याचा आनंद घेता येत होता. परंतु पुन्हा एकदा मधमाशांचा आवाज मला येऊ लागला आणि मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हळूहळू लोखंडी जिना चढून मी निम्म्यापर्यंत आलो आणि माझं वस्त्र उचललं. इथेच उभं राहून अंग पुसावं असा विचार करत असेपर्यंत माझं लक्ष गुहेकडे गेलं. 100-150 मधमाशा गुहेमध्ये प्रवेश करत आहेत असं दिसलं. म्हणून मी धावत जिन्याच्या वरच्या टोकावर गेलो आणि पुन्हा मागे वळून पाहिलं तर हजारो मधमाशा आतमध्ये शिरत आहेत असं दृश्य मला दिसलं. आता मात्र माझ्या पायातली शक्ती जाते की काय असे मला वाटू लागले. इतक्या मोठ्या संख्येने मधमाशा तिथे असतील असे मला वाटले नव्हते. म्हणून मी मुळांवरून उड्या मारत नदीच्या प्रवाहाच्या मधोमध असलेल्या अर्जुनाच्या झाडाखाली गेलो आणि पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं. त्या ठिकाणी मी जे दृश्य पाहिलं ते पाहून अक्षरशः साक्षात मृत्यूने मला चकवा दिला हे माझ्या लक्षात आलं. कारण समोर जे काही दृश्य मी पाहिलं ते इतकं भयानक होतं की शब्दांमध्ये वर्णन करता येणं अवघड आहे. संपूर्ण भैरव गुफेचा परिसर आणि त्या पलीकडचं जंगल यातील काहीही मला दिसणार नाही. इतक्या मोठ्या संख्येने लाखो किंवा शब्दशः करोडो मधमाशा अतिशय वेगाने थव्याने भैरव गुफेमध्ये शिरत आहेत असं दृश्य मला दिसलं. आणि या छोट्या मधमाशा नसून मोठ्या चावणाऱ्या आगी गांधीण प्रजातीच्या मधमाशा होत्या. त्यांचे थवीच्या थवे आतमध्ये शिरत होते आणि त्यांचा मोठा आवाज त्या जंगलामध्ये घुमत होता. मी ओल्या अंगाने केवळ लंगोटीवर तसाच पळत सुटलो. मुखामध्ये नर्मदेहर असा आर्तता आवाज सुरू झाला. अतिशय वेगाने मी नदी ओलांडली आणि मग अंग पुसून वस्त्र धारण केले. एका मोठ्याच प्रसंगातून त्या तरुणाने मला वाचवले होते. मी त्याला शोधायचा प्रयत्न केला, परंतु तो मला कुठेच दिसला नाही. तो कोण होता, कुठून आला होता, कुठे गेला काहीच कळलं नाही. परंतु त्याने माझे प्राण वाचवले होते हे निश्चित. त्या मधमाशांची संख्या पाहता त्यातील केवळ 1% मधमाशा जरी चावल्या असत्या तरी माझे सहज प्राणोत्क्रमण झाले असते. अशा भयानक परिस्थितीतून मला बाहेर काढण्याचे मोलाचे काम त्या युवकाने केले. अर्थातच त्याला तसे काम करण्याची प्रेरणा नर्मदा मातेने दिली. आज कदाचित हा प्रसंग लोकांना काल्पनिक वाटू शकतो. त्यामुळे त्या मुलाने त्याच ठिकाणी काढलेले फोटो आपल्या माहितीकरता खाली जोडते. नंतर मी माझ्या मित्राला त्या मुलाचा क्रमांक विचारला, परंतु तो काही त्याला सापडला नाही. मित्रा, तू जिथे कुठं असेल तिथे तुझे मनापासून आभार. हा त्या मुलाने काढलेलं छायाचित्र आहे. या चित्रामध्ये आपल्याला लोखंडी जिना आणि भैरव गुफा तसेच वरून पडणारा जलप्रपात दिसतोय. जिन्यावरती मी काढून ठेवलेली छाटी पण दिसते आणि मागे अर्जुन वृक्षांची दाटी पण दिसते. बघा, हीच आहे भैरव गुफा. सुंदरसं थंडगार पाणी वरनं पडतं. भैरव गुफेची उंची साधारण 1 पुरुष आहे आणि आत जाण्याचा मार्ग अत्यंत खडतर आहे. आतमध्ये गेल्यावर खाली बसून रांगावे लागते. भैरव गुफा. वरून पडणाऱ्या पाण्याचा जोर इतका भयानक आहे की त्यामुळे सगळं अंग सडकून निघतं आणि थकून मागून आलेल्या परगमावासीला खूप आनंद मिळतो.
त्यामुळे या पाण्यात मी यथेच्छ अंग शेकून घेतलं. हीच ती नदी आहे आणि हेच ते तुटलेलं लाकूड आहे ज्याच्यावरती बसून मी समोर पाणी पिण्यासाठी वाघ येतो का ती जागा पाहत बसलो होतो. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी काढलेलं हे छायाचित्र आहे. योगायोगाने या दोघांचाही कॅमेरा एकाच कंपनीचा आहे. मला खाली येऊन भेटलेला मुलगा वेगळा आहे. हे जंगल किती सुंदर आहे ते हे तुम्हाला या छायाचित्रातून लक्षात येईल. पाणी देखील अत्यंत स्वच्छ निर्मळ असं आहे. परंतु इथे पार्टी करून प्लास्टिकच्या पत्रावळ्या, बाटल्या आणि अन्य कचरा फेकण्याचं प्रमाण फार अधिक आहे. त्याचं मला फार वाईट वाटलं. हे सर्वसामान्य ज्ञान आहे की सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवली तर आणि तरच आपला देश सुंदर दिसेल. केवळ आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि बाहेर कसंही वागायचं यासारखा व्यभिचार दुसरा असू शकत नाही. असो, हे बघा हीच ती जागा आहे जिथे वाघ पाणी पिण्यासाठी येतो, इथे समोर. आणि हे जलमग्न झालेलं एक लाकूड आहे आणि हे जे लाकूड आहे ना ज्याच्यावरती मी उभा आहे तिथे पालथा पडून मी समोरची मजा बघत बसलो होतो. ती मुलं आल्यामुळे मी तिथेच उभा राहिलो. भैरव गुफेच्या डोहामध्ये बसून स्नान करत असतानाचं अजून एक छायाचित्र त्या प्रस्तुत युवकानं काढलं होतं. त्या छायाचित्रामध्ये आपल्याला सतत जड सामान उचलून प्रस्तुत लेखकाच्या पाठीवर उठलेले वळ दिसतील. तसेच त्या भागातील स्नायूंना आलेली बळकटी देखील दिसेल. या छायाचित्राचं सूक्ष्म निरीक्षण करत असताना आमच्या चिरंजीवांना अजून एक शोध लागला. इथे मागे कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवू नये असा शोध त्याने लावला आणि त्याने स्वतःचे संपूर्ण ज्ञान पणाला लावून महावतार बाबाजींचे कृपांकित परमहंस योगानंद महाराज या भैरव गुफेमध्ये दिसत आहेत असं त्याने मला सांगितलं. मला तसं काही दिसलं नाही. तेव्हा त्याने मला खालील चित्र तयार करून दिलं. ते आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय. आपण बघा, भैरव गुफेला इकडे एक तोंड आहे. ही भैरव गुफा, हा जिना, जिथे तर मी बसलोय तीच जागा फक्त उथळ आहे, बाकी दोन्ही बाजूला प्रचंड खोली आहे. त्यांनी मला हे चित्र करून दाखवलं आणि म्हटलं आता काही दिसते का बघ. झूम करून दाखवलं तरी देखील मला काही दिसलं नाही. म्हणून मग त्याने मला असं चित्र दाखवलं. म्हटलं आता तरी काय सापडते का बघ. मला तरी देखील काही सापडलं नाही. मग मात्र त्याने मला असा बाण करून दाखवला आणि म्हटलं या ठिकाणी बघ. त्या ठिकाणी पाहिल्यावर, लक्ष दिल्यावर त्याने मला सांगितल्यावर एक मानवी आकृतीसारखा चेहरा मला दिसतोय असं लक्षात आलं. पण कोण आहे ते माझ्या लक्षात येत नव्हतं. हे बघा इथे. मग त्याने मला असं चित्र एडिट करून दाखवलं. बघा हा चेहरा आणि हा परमहंस योगानंदांचा फ्लिप केलेला चेहरा आहे. मग चिरंजीवांनी मला तो चेहरा अशा प्रकारे परमहंस योगानंद यांचा असं सांगितलं. दगडामध्ये किंवा पाण्यामध्ये असे विविध आकार दिसतात. त्यामुळे इथे खरोखरच महावतार बाबाजींचा किंवा परमहंस योगानंदांचा वास होता का नाही हा मुद्दा माझ्यासाठी गौण असून कुठला तरी साधारण असलेला आकार मुलाला सापडला याचंच कौतुक आहे, बाकी काही नाही. बाकी महावतार बाबाजींचा किंवा परमहंस योगानंदांचा किंवा कुठल्याही गुरुतत्वाचा आपल्यावरती वरदहस्त आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यासाठी त्यांनी असं चित्रामध्ये दिसण्याची गरज नाही. परंतु योगी कथामृत हे परमहंस योगानंद यांचं चरित्र मी वाचलं असून क्रियायोग परंपरेमध्ये माझे अनेक मित्र आहेत. विशेषतः क्रियानंद महाराजांचा परमशिष्य अमोल पारखी म्हणून आहे, जो इंग्लंडचा नागरिक असून माझा खूप चांगला अंतरंगी मित्र आहे. त्याच्यासोबत मी हिमालयामध्ये देखील फिरलो आहे. आपले एक वाचक आहेत ज्यांनी श्री एम यांची दीक्षा घेतली आहे. आनंद मुळे असं त्यांचं नाव असून नावातच मुळे असल्यामुळे की काय, परंतु त्यांना झाडं लावण्याची प्रचंड आवड आहे. त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळतो आणि आपल्या वृक्षारोपणाच्या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग आणि मार्गदर्शन असतं. अजून एक मयुरेश कुलकर्णी नावाचा माझा मित्र आहे जो क्रियायोगी. तात्पर्य क्रियायोग परंपरेशी अशा रीतीने माझा जवळचा संपर्क आहे. असो, अशा रीतीने त्या जीवघेण्या प्रसंगातून नर्मदा मातेने मला वाचवलं आणि मी पुन्हा एकदा सुखरूप जयंती मातेच्या मंदिरामध्ये परतलो. बाहेर असलेली दुकानं बंद झाली होती. मी झालेला प्रसंग कोणाला सांगावा की न सांगावा अशा द्विधा मनस्थितीमध्ये होतो. कारण विनाकारण मी तिकडे कशाला गेलो म्हणून ओरडा पडण्याची शक्यता होती. परंतु अखेर धैर्य एकवटून तिथल्या एका सेवकाला मी हा प्रसंग सांगितला. त्याने मला तिथे मधमाशा जाऊन पूर्वी झालेल्या दुर्घटनांची माहिती दिली आणि मला खरोखरीच कुठल्या तरी अज्ञात शक्तीने वाचवले आहे याची मला खात्री दिली. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो.
मधमाशा या कीटकापासून घाबरण्याची स्वाभाविक मानवी प्रवृत्ती असते, परंतु मधमाशा या सरसकट हल्ला करत नाहीत. जेव्हा त्यांना जीवाला धोका वाटतो तेव्हाच त्या हल्ला करतात. मधमाशांना जलद हालचाली, मोठा आवाज किंवा विशिष्ट प्रकारचे सुगंध अथवा गंध यांची ॲलर्जी असते. यातील काहीही दिसले तरी त्या हल्ला करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला मधमाशा आलीच तर सर्वप्रथम शांतपणे उभे राहा, श्वासाची गती कमी करा आणि हळूहळू त्या भागातून निघून जाण्याचा प्रयत्न करा. जंगलामध्ये फिरायला जाताना शक्यतो भडक वासाचे परफ्यूम अथवा डिओड्रंट मारू नका. या वासामुळे मधमाशा चाळवतात आणि मागे लागतात. अशी अनेक उदाहरणे इतिहासामध्ये घडलेली आहेत. मधमाशांच्या पोळ्याजवळ आपण असाल तर विक्षिप्त हालचाली टाळाव्यात. मधमाशांचं सर्व लक्ष मध गोळा करण्याकडे असतं, परंतु त्यांच्या मधुकोशाला धोका आहे असं लक्षात आलं तर मात्र ते आक्रमक होतात. नुकतेच भाबरी येथे विहिरीचे काम चालले होते. तेव्हा देखील आतमध्ये खूप वेळा उतरावे लागत होते आणि विविध प्रकारच्या शेकडो मधमाशा पाणी पिण्यासाठी आणि गारव्यासाठी विहिरीमध्ये येत होत्या. परंतु मला एकही मधमाशी चावली नाही, कारण मी अतिशय शांतपणे त्यांच्या समोरून वर खाली करत होतो. मधमाशी हा एक अत्यंत उपयुक्त कीटक असून मधुमक्षिका पालन केल्यास त्या शेतीचं उत्पन्न कित्येक पटीने वाढते हे सिद्ध झालेलं आहे. कारण फुलांचे परागीभवन करण्याचं महत्त्वाचं कार्य मधमाशा मोफत करतात आणि त्याशिवाय फलधारणा होऊ शकत नाही. भारतामध्ये प्रामुख्याने 4-5 प्रकारच्या मधमाशा आढळतात. त्यातील इंडियन जायंट रॉक बी, तिचं शास्त्रीय नाव एपिस डोर्साटा, या नावाची मधमाशी शक्यतो डोंगर कपाऱ्यांमध्ये घर करते आणि आकाराने अतिशय मोठी असते. मला दिसलेल्या मधमाशा याच प्रकारच्या होत्या. जंगलीच्या जंगली उभी करण्याचे काम या मधमाशा करतात, त्यामुळेच त्यांचं अस्तित्व अतिशय महत्त्वाचं आहे. याखेरीज अन्य प्रजाती आहेत, परंतु त्या आकाराने खूप लहान असतात. फुलवाल्यांच्या हारांवर उडणाऱ्या मधमाशा दिसतात त्या तर अतिशय निरुपद्रवी आणि न चावणाऱ्या असतात, त्यामुळे त्यांना स्टिंगलेस बी असं देखील म्हणतात. हीच ती इंडियन जायंट हनी बी किंवा एपिस डोर्साटा. मधमाशांची एक राणी असते आणि तिच्याभोवती सर्व मधमाशा राहतात. हे तर आता सर्वांना माहिती असेलच. राणी हलवली की सगळ्या मधमाशा तिच्या मागे आपले बस्तान हलवतात. तसेच राणीशी समागम करणाऱ्या नराला ती मारून टाकते हे देखील आपल्याला माहिती असेल. मधमाशांच्या याच प्रवृत्तीवर आधारित एक नाटक आम्ही सर परशुरामभाऊ महाविद्यालयातर्फे फिरोदिया कर्नाटक स्पर्धेसाठी बसवलं होतं. अर्थात मी तेव्हा महाविद्यालयातून पासआउट झालो होतो, परंतु माजी विद्यार्थी म्हणून मी कला मंडळातर्फे ते नाटक बसवायला जायचो. चित्रपटाच्या संहितेपासून संगीतापासून ते थेट नेपथ्यापर्यंत यथेच्छ ढवळाढवळ करण्याची संधी तेव्हा मला मिळाली होती. याच काळात पहिल्यांदा मी मधमाशांचा आणि त्यांच्या जीवनमानाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे मला आजही मधमाशा म्हटलं की हे नाटक आठवतं. सध्या मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे 2 कलाकार त्यावेळी या नाटकामध्ये काम करत होते, जे अर्थातच माझे ज्युनियर होते. मृण्मयी देशपांडे आणि सूरज जोशी हे ते कलाकार. नाट्यक्षेत्र, संगीत क्षेत्र आणि अभिनय क्षेत्र ही क्षेत्र अतिशय अभ्यासपूर्वक, जाणीवपूर्वक आणि स्वेच्छेनं मी नाकारलेली आहेत. असो, हेच मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे कलाकार सूरज जोशी आणि मृण्मयी देशपांडे यांचं एका चित्रपटाच्या सेटवरचं हे संग्रहित छायाचित्र आहे. एकंदरीत तात्पर्य काय, तर मधमाशांच्या संग्रहावर हल्ला झाला तरच ते आक्रमक होतात. केवळ मधमाशाच नव्हे तर अन्य देखील संग्रहशील प्राणी त्यांच्या संपत्तीवर टाचेऊ लागले की आक्रमक होतात. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मुंग्या किंवा अजून जवळचे उदाहरण म्हणजे मनुष्य प्राणी. असो, नर्मदा परिक्रमेमध्ये तुमच्या मनःपटलावर अशा अनेक पूर्वस्मृती घोंघावून जातात. आपण तिथून आपल्या मनासह आणि विचारांसह शांतपणे निघून जायचे असते, अन्यथा विखारी डंख निश्चित असतो. इकडे जयंती माता मंदिरामध्ये अंधार पडू लागला, त्याबरोबर जंगलाने आपले रंग बदलायला सुरुवात केली. रात्रीचे जंगल खूप वेगळे वाटते, त्यामध्ये एक गूढरम्य शांतता असते. आपले मन उगाचच आपल्याला काहीतरी भास दाखवत राहते. विशेषतः इथे वाघांचा वावर आहे हे कळल्यामुळे जयंती मातेची आरती होईपर्यंत मला कधीही वाघ येऊन हल्ला करेल असं उगाचच वाटत राहायचं. त्यामुळे मी सतत आजूबाजूला पाहायचो. हे एक प्रकारे चांगलं लक्षण आहे, कारण वाघ देखील बेसावत सावजावर हल्ला करतो हे आपण TV वर पाहिले असेलच. पश्चिम बंगालमधील सुंदरबनचे मासेमार आणि शेतकरी तर त्यांच्या डोक्याला मागच्या बाजूने मानवी चेहऱ्याचा मुखवटा लावतात, ज्यामुळे वाघाला मनुष्य आपल्याकडे पाहतोय असं वाटून तो हल्ला करत नाही. सुंदरबनच्या खारफुटीच्या जंगलामध्ये वाघ पाण्यातून येऊन हल्ला करतात, त्यामुळे तिथले केवट आणि मासेमार अशा रीतीने मुखवटे लावून प्रवास करतात. त्यामुळे वाघाला माणूस आपल्याकडे पाहतोय असा भास होतो आणि तो हल्ला करत नाही. वाघांचा आणि मनुष्य प्राण्याचा संघर्ष कमी करण्याचा हा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय. इथले शेतकरी जंगलात जाताना आवर्जून डोक्याला मुखवटा लावून बाहेर पडतात. माझ्याकडे मुखवटा नव्हता, परंतु माझाच चेहरा सतत सर्व दिशांना फिरून कुठे वाघ तर येत नाही ना याचा आढावा घेत होता, हे मात्र खरे. कारण मी नुकताच वाघाचा आवाज ऐकलेला असल्यामुळं त्याच्याबद्दलचे आदरयुक्त भय मनामध्ये ताजं होतं. त्यात आश्रमामध्ये वीज नाही, परंतु वाघाचं दर्शन व्हावं ही इच्छा असल्यामुळे मी त्या पिंजऱ्यामध्ये न झोपता गच्चीवर झोपायचा निर्णय घेतला. रात्री बरेचदा उठून मी वाघ दिसतो आहे का याचा आढावा घेत होतो. आश्रमामध्ये असलेली कुत्री रात्री 2 वेळा जीवाच्या आकांताने मुंकली. कदाचित त्यांना काहीतरी दिसले असावे. मला मात्र काही दिसले नाही किंवा जाणवले देखील नाही. जाणीवांच्या पातळीवर आपण निसर्गातील अन्य प्राण्यांपेक्षा किती तोकडे आहोत हे पाहून स्वतःची कीव येते.
इथे असलेल्या संतोष सोलंकी याने वाघ पाहिला होता व अन्य अनेकांनी देखील पाहिला होता, परंतु आमच्या नशिबात त्याचं दर्शन नव्हतं. रात्रभर सावध झोप लागली. पहाटे 4लाच पूर्ण जाग आली. अंधारातच सर्व अनेके आटोपून घेतली. सेवकांनी ठेवलेला चहा घेऊन ठीक 5:30 वाजता नर्मदेवर गेले आणि जंगलाच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू केली. माझ्याबरोबर अर्थातच नंदूशेठ होते, परंतु मी त्यांना आधीच सांगितलं होतं त्याप्रमाणे नंदूशेठ काही अंतर ठेवून माझ्या मागे चालत राहिले. मी देखील सतत ते दिसत आहेत काय हे पाहून दोघांमधील अंतर सारखं राहील याचं भान ठेवून चालत राहिलो. सकाळची शांत वेळ, हिंस्र श्वापदांची रेलचेल आणि तेंदूपत्ता संकलन पूर्ण झालेले, त्यामुळे संपूर्ण जंगलामध्ये कोणीच नव्हते. 10 किलोमीटर सलग एकांतामध्ये चाललो. हा अनुभव केवळ अविस्मरणीय होता. आपल्या पावलांचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो. शांत उभे राहिले की आपल्याच हृदयाची धडधड आपल्याला ऐकू येते. अजून थोडे शांत बसले की आपल्याच शरीरात वाहणाऱ्या रक्ताचा आवाज आपल्याला येऊ लागतो. ही अवस्था फारच सुंदर असते. तुकाराम महाराजांनी याच अवस्थेचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी, वृक्षवल्ल्या म्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वर आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोषांगा येत. चालताना वाटेमध्ये मातीच्या रस्त्यावर उमटलेले वन्य श्वापदांचे ठसे स्पष्टपणे दिसत होते. बिबट्याचे ठसे आणि विष्ठा तर जागोजागी दिसत होते. हरणांच्या पायाचे आणि रानडुकराच्या पायाचे ठसे देखील जागोजागी होते. तरच चालताना मागचे पाय ओढत चालते, त्यामुळे त्याचे विशिष्ट ठसे उमटतात ते देखील दिसत होते. हे सर्व समृद्ध वन्यजीवन पाहिल्यावर मला असं राहून राहून वाटू लागलं की जयंती माता मंदिरामध्ये परिक्रमावासींचे प्रबोधन करण्याची व्यवस्था उभी राहिली पाहिजे. कारण इथून बरेचदा परिक्रमावासी घोळक्याने जातात आणि हास्यविनोद आरडाओरडा दंगा करत जाताना दिसतात. मानवी वावर वाढला की वन्य प्राणी तिथून शांतपणे काढता पाय घेतात. त्यामुळे लक्कडकोटच्या जंगलातून जाताना परिक्रमावासींनी शांतपणे कुठलाही आवाज न करता केवळ खाणाखुणांची भाषा वापरतच पुढे गेलं पाहिजे, असं सांप्रत प्रस्तुत लेखकाचं स्पष्ट मत झालेलं आहे. कोणाला या संदर्भात काही कार्य करायचं असेल तर त्यांनी जयंती माता मंदिरामध्ये राहून परिक्रमेच्या सुरुवातीच्या काळात येणारे लोंढे असतात त्यांचे प्रबोधन करण्याचे कार्य अतिशय उत्तम रीतीने त्यांना करता येईल. त्यामुळे वन्यजीवांच्या संदर्भात लोकांचे प्रबोधन देखील होईल आणि वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने देखील हे फार मोठं कार्य ठरेल. वनामध्ये असताना आपला वावर कसा असावा याबाबत दुर्दैवाने आपल्या लोकांमध्ये कमालीची अनास्था आणि अज्ञान असल्याचं प्रस्तुत लेखकाचं स्पष्ट निरीक्षण आहे. माझ्यासोबत चालणाऱ्या नंदूकाकांनी मात्र या संदर्भात मला खूप चांगली साथ दिली होती, हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते. संपूर्ण वाटेत ते माझ्याशी जरा देखील बोलले नाहीत. मी त्यांना वन्य प्राण्यांचं वर्तन कसं असतं याबाबत आधीच सांगितलं असल्यामुळं त्यांनी देखील अतिशय शांततापूर्वक या संपूर्ण प्रवासाचा यथेच्छ आनंद घेतला. इथे एक गमतीशीर घटना घडली. कुठून तरी अचानक 4 कुत्री आमच्या दिशेनं चालत आली. काल मंदिरामध्ये जी कुत्री होती तीही नव्हती. हे श्वान कुठून आले ते काही लक्षात आले नाही, परंतु पूर्ण वेळ एखाद्या अंगरक्षकासारखी ही कुत्री आमच्यासोबत चालत राहिली. ती मध्येच अचानक झाडीमध्ये अदृश्य व्हायची आणि पुन्हा काही झालंच नाही असं दाखवत मूळ मार्गावर यायची. आपल्या आजूबाजूला श्वान चालत आहेत हे लक्षात आल्यावर मी थोडासा निश्चिंत आलो आणि निसर्गाचा अधिक आनंद घेत चालू लागलो. चुकून मागून काही आलेच तर कुत्र्यांना लगेच कळणार होते, त्यामुळे मी अंमळ बेसावत झालो. बेसावत अवस्थेमध्ये मनुष्य परिस्थितीचा जास्त आनंद घेतो, तसेच माझे झाले. इथे निम्म्यांतर चालून झाल्यावर एक हनुमानजीचे मंदिर येते. गुगल नकाशावर जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की नर्मदा मातेतून पाण्याची एक मोठी उपसा जलसिंचन योजना इथून गेलेली आहे. मोठमोठ्या 12 फूट व्यासाच्या दुहेरी नळ्यांद्वारे हे पाणी थेट देवास जिल्ह्याला नेण्यात आले. हे नळे इतके मोठे आहेत की ही योजना उपग्रहातून देखील दिसते. मी चालत असताना या योजनेचं काम अपूर्ण होतं, त्यामुळे या योजनेसाठी लागणारी मोठी यंत्रसामग्री इथे दिसत होती. दुर्दैवाने ही सर्व योजना काम करत करत हनुमानजीच्या मंदिरापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे इथे मोठी मोठी पोकलेन यंत्र आणि ती चालवणारी माणसं यांची थोडीशी लगबग मला जाणवली. त्यामुळे इथला एकांत थोडासा हरपला होता. या मारुतीला बेडिका हनुमान असं देखील म्हणतात. वन खात्याच्या धोरणामुळं इथं मंदिर बांधायला परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे एका छोट्याशा लाकडी मांडवामध्ये हनुमानजीची सुंदर मूर्ती स्थापन केलेली आहे. या भागामध्ये मारुतीचा शृंगार करण्याची एक पद्धत आहे. चांदीचा वरखा लावून हनुमानजी सजवला जातो. अशा प्रकारे हा देखील मारुती सजवला होता आणि तिथे अजूनही वरखाचे पुढे पडले होते. ते वापरून मी देखील मारुतीची सुंदर सजावट केली. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही 9:30 वाजताच इथे पोहोचलो. या जंगलाचा पुरेपूर आनंद घेण्याची मला इच्छा होती. तसेच कडक ऊन वाढले होते. आमच्या दोघांच्या गतीचा अंदाज आम्हाला आला होता, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ इथे व्यतीत करावा असा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. नंदूशेठ कुंभार यांनी देखील त्याला परवानगी दिली. 9:30 ते दुपारी 3:30 असा भरपूर वेळ आम्ही या मारुतीच्या मंदिरामध्ये घालवला आणि तो केवळ अविस्मरणीय होता. इथे शेजारीच एक हातपंप देखील खोदण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. आता हा हातपंप तयार झाला आहे. इथे आल्यावर झोळी उतरवली आणि अंगावरील सर्व वस्त्र देखील उतरवली. प्रचंड उकाडा होता, त्यामुळे उघड्यानेच या परिसरामध्ये फिरू लागलो. मारुतीच्या समोरच एक छोटीशी नदी होती. तिचे पात्र मी पाहून आलो. इथे खूप वानरे होती. त्यांच्या मरकटलेला पाहताना मजा आली.
मारुतीच्या उजवीकडे थोडेसे चालत गेल्यावर JCBच्या साहाय्याने एक कुंड खोदल्याचे लक्षात आले. त्यातील पाणी अतिशय थंडगार आणि शुद्ध होते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. हे कुंड सहजासहजी कोणाला सापडणार नाही अशा खड्ड्यात होतं, परंतु सुदैवाने मला सापडले. इथून पुढे असलेल्या पामाखेडी नावाच्या गावात असलेल्या आश्रमातून एक गाडी दर दुपारी इथे येते आणि परिक्रमावासींना चहा, बिस्किट आणि अन्य काही वस्तू पुरवते असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. परंतु आमच्या नशिबात ती गाडी नव्हती. काहीतरी बिघाड झाल्यामुळे त्या दिवशी ती गाडी जंगलामध्ये आलीच नाही. मला ही गाडी आणणाऱ्या सेवकांचा हेवा वाटला. त्यांना रोज या सुंदर जंगलामधले वन्य श्वापदं पाहायला मिळत असणार. एखादं अरण्य खरोखरीच अभयारण्य कसं असू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. इथे मानवी वावर असून देखील बऱ्यापैकी श्वापदे आजही पाहायला मिळतात. खरे म्हणजे ही त्या वन्य श्वापदांची आगतिकता आहे. आजूबाजूला त्यांना विस्तारासाठी जागाच शिल्लक न राहिल्यामुळं उरल्यासुरल्या जंगलामध्ये दाटीवाटीनं राहण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. नंदुशेठ बहिर्दिशेला जातो असे सांगून समोरच्या नदीकडे निघून गेले आणि मला हवा तो एकांत पुन्हा एकदा मिळाला. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये मी फेऱ्या घालू लागलो. आजूबाजूला विस्तारलेलं सुंदर जंगल आणि हवा असा एकांत, हीच अवस्था अनुभवण्यासाठी तर नर्मदा परिक्रमा उचलावी. आपण स्वतःला वेळ फार कमी वेळा देत असतो. नर्मदा माता मात्र तुम्हाला भरपूर एकांत पुरवते आणि स्वतःला जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध करून देते. मी इथे फेऱ्या मारत असताना नंदुशेठने दुरूनच माझा एक फोटो काढला आणि नंतर तो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. नंदुशेठ यांना फोटोग्राफीची खूप आवड असल्यामुळे या प्रवासामध्ये त्यांनी भरपूर फोटो काढले. या फोटोमुळेच आज मला पुन्हा एकदा ते जंगल जसे आहे तसे आठवते. संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये मला आवडलेली जी जंगलं, वनं किंवा अरण्य होती, त्यातील हे सर्वोत्तम अरण्य म्हणावे लागेल. कारण हे अमरकंटकच्या जंगलाप्रमाणे दुर्गम्य नव्हते आणि शूलपाणीच्या झाडीप्रमाणे भकास नव्हते, तर सर्वसामान्य माणसाला चालता येईल किंवा किमान पळून जाता येईल जितपत जागा त्याच्यामध्ये होती. इथे एक अनुभव आला. नंदुशेठना खूप भूक लागली होती आणि पुढचा आश्रम तर 12-15 किलोमीटर दूर होता. मला देखील भूक लागली होतीच. सोबतचं खाण्याचं सामान दोघांनी काढलं, परंतु त्यामुळे भूक कमी व्हायच्याऐवजी अजूनच चाळवली. इथे खूप पक्षी आले होते. निम्मे खाद्य तर या पक्ष्यांनाच टाकले. मोठ्या संख्येने पक्षी झुंबड उडवू लागले. इथले समृद्ध पक्षी जीवन पाहून मन अत्यंत सुखावले. जिथे पक्षी शिल्लक आहेत तिथलं अरण्य सुरक्षित आहे. दोघांनाही भूक लागलेली असताना अचानक तिथे एक मोटरसायकल आली. त्यावर 3 जण बसलेले होते. इथून जवळच भेंडी फड नावाचा तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या लोकांचा एक फड होता. या प्रत्येक फडाचा एक फड मिस्त्री असतो. याचं काम म्हणजे त्या फडावर होणारे एकूण तेंदूपत्ता संकलन सांभाळणे आणि त्याची देखरेख ठेवणे. हितेश सोलंकी असे या फड मिस्त्रीचे नाव होते. फड सांभाळणे हा त्याचा हंगामी व्यवसाय होता. पूर्णवेळ उपजीविका पाहायची तर हा भटखेडा नावाच्या गावामध्ये शिक्षक होता. तिथे पडदारा नावाचा भाग आहे, जिथे हा शाळा चालवायचा. याचं मूळ गाव पिपलकोटा. आम्हाला पाहून तो थांबला आणि नर्मदेहर करून गप्पा मारत बसला. गप्पा मारता मारता त्याला असं लक्षात आलं की आम्हाला भूक लागली आणि आमच्याजवळ खाण्याचं काहीच नाही. आम्ही येणाऱ्या गाडीची वाट पाहत आहोत हे पाहिल्यावर त्याने ती गाडी बंद पडल्याचे आम्हाला सांगितले. त्याने ताबडतोब त्याची यंत्रणा कामाला लावली आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलाला मोटरसायकलवर जयंतीमाता मंदिरामध्ये पाठवले आणि तिकडून तयार भोजन बांधून आमच्यासाठी आणायला सांगितले. त्याच्यासोबत असलेला तरुण मुलगा म्हणजे त्याचा नातेवाईक होता आणि हा दुसरा मनुष्य हा चंद्रपूरचा होता. हा ठेकेदार होता. तेंदूपत्ता उचलण्यासाठी आला होता. त्याला येता येता हा घेऊन आला होता. सोलंकीने आमच्यासाठी जेवण मागवलं. इतक्यात पाईपलाईनचं काम करणाऱ्या एकूण 6 टोळ्या तिथे आल्या आणि त्यांनी आम्हाला 6 रोट्या आणि डाळ आणून दिली. जवळच पाण्याची व्यवस्था केलेली असल्यामुळे ते देखील इथेच वनभोजन घ्यायचे. इतक्यात सोलंकीचा नातेवाईक देखील गरम गरम दालबाटी घेऊन आला. सर्वजण एकत्र जेवायला बसलो. भरपूर जेवण आलेले असल्यामुळे दुप्पट जेवलो. दुपारी त्या ठेकेदाराची मजा घेत, त्याला चिडवत आणि हितेश सोलंकीकडून परिसराचे ज्ञान घेत ती दुपार व्यतीत केली. ठेकेदार फारच गमतीशीर होता. त्याचे एक अनुभव तो असे सांगायचा की हसून हसून आम्ही सर्वजण लोळायचो. सुदैवाने नंदुशेठ यांच्याकडे कॅमेरा असल्यामुळे इथे काही फोटो काढले गेले. नंदुशेठ यांनी काढलेले काही फोटो आपण आता पाहूयात. या चित्रामध्ये आपल्याला डावीकडून उघडे बंब नंदुशेठ, हितेश सोलंकीचा तरुण भाचा याने आम्हाला जेवण आणून दिलं. त्यानंतर चंद्रपूरचा ठेकेदार, मागे उभा असलेला प्रस्तुत लेखक आणि हितेश सोलंकी हा शिक्षक हे सगळे दिसत आहेत. हितेश अतिशय स्मार्ट मनुष्य होता. त्याला परिसराचं आणि लोकजीवनाचं खूप चांगलं ज्ञान होतं. असा शिक्षक विद्यार्थ्यांना लाभणं हे विद्यार्थ्यांचं भाग्य आहे. हा हितेश सोलंकी. हे सगळे आल्यामुळं मी पटकन छाटी गुंडाळली होती. हा चंद्रपूरचा आदिवासी ठेकेदार, हितेशचा तरुण भाचा. मारुतीरायासोबत प्रस्तुत लेखक आणि नंदुशेठ यांचा सेल्फी. हा मारुतीराय, नंदुशेठ यांचा लाईक. वाटेमध्ये आम्हाला खूप मोठी मोठी वारुळं दिसली. दक्षिण भारतामध्ये याहून मोठी वारुळं मी पाहिलेली होती. नागरहोळे वन किंवा बंदीपूर अभयारण्य इथे याहून मोठी वारुळं दिसतात, परंतु नंदुशेठना या वारुळांचं खूप अप्रूप वाटत होतं म्हणून त्यांनी काही फोटो काढले. मोठं वारुळ आहे बघा.
नंदूशेठ यांच्याही डोक्यावर जाणारं वारूळ. नंदूशेठ खाण्याचे पदार्थ पुढे बांधून ठेवत, त्यामुळे जाता जाता अखंड चरता येत असे. त्यांची युक्ती मला खूप आवडली. हे खाण्याचे पदार्थ बांधलेत बघा पुढं. भर दुपारी शौचाला गेलेलं असताना नंदूशेठ यांनी काढलेलं प्रस्तुत लेखकाचं छायाचित्र. एकांतामध्ये एरझाऱ्या घालताना खूप आनंद मिळतो. तुमच्या जन्मोजन्मीच्या एरझाऱ्या कमी करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निश्चितपणे आहे. हे बघा, हे मारुती मंदिर आणि मागं जो ढिगारा असतो मातीचा ना, ती पाण्याची योजना केलेली नर्मदा मातेची उताराकडे. एके ठिकाणी मध्येच प्रस्तुत लेखकाला दिसलेला छोट्या वाघाचा किंवा बिबट्याचा पंजा, असे खूप प्रकारचे ठसे जागोजागी आम्हाला दिसले. हे बघा, माझ्या हाताजवळ तो पंजा दिसतोय. आमच्यासोबत असलेल्या 4 श्वानांपैकी 2 श्वान नंदूशेठ यांनी या चित्राद्वारे अमर करून टाकले. या मंदिरापर्यंत आलेले श्वान नंतर मात्र भोजनप्रसाद घेऊन अदृश्य झाले. कदाचित त्यांचा हेतूच उदरभरणाचा होता. या नकाशामध्ये आपल्याला पुनाचा धरणाचा जलाशय तसेच नर्मदा अभयारण्याचं अद्भुत दृश्य दिसते आणि जलाशयातून उचललेली पाणी पुरवठा योजना एका सरळ रेषेमध्ये कशी देवासकडे जाते हे देखील पाहायला मिळते. वाटेमध्ये आपलं हनुमंताचं मंदिर आहे. हे बघा, हे नर्मदा मातेचं जलाशय. हे नर्मदा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ट्रेल चालण्याचा मार्ग आहे. हे जंगल आहे, मधल्या नद्या आणि हनुमानजीचं मंदिर आणि ही पांढरी रेष म्हणजे उपसा जलसिंचन योजना. तुम्ही जर या चित्रात पाहिलं तर जयंती माता मंदिरापासून हनुमानाचं मंदिर आणि ही पाणी पुरवठा योजना किती अंतरावर आहे आपल्याला या नकाशामध्ये लक्षात येईल. हे साधारण 10-12 किलोमीटरचं अंतर आहे. पूर्णपणे जंगलातून आहे. आपण बघू शकता, मानवी वस्ती अजिबात नाही. हेच ते हनुमानजीचं मंदिर. आणि आपण जर जवळून पाहिलं तर या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला हनुमंताच्या मंदिराच्या मागूनच ही दुहेरी 12 फुटी नळे कसे गेलेत ते लक्षात येईल. समोरच्या बाजूला दिसणारी जी अंधारी रेषा आहे ती नदी आहे आणि हनुमानजीच्या वरच्या बाजूला इथे जो गोल दिसतोय हा भेंडी फळ आहे. याचाच फड मिस्त्री हितेश सोलंकी होता. पोटभर जेवण करून काही काळ मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घेतल्यावर पुढे निघण्याचा निर्णय घेतला. दुपारचे 3-3:30 वाजले होते. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत पामाखेडे आश्रमात पोचायचं होतं. चालताना वाटेमध्ये अनेक नद्या आडव्या आल्या. सर्व नद्यांना बऱ्यापैकी पाणी होतं हे पाहून बरं वाटलं. झाडं तर जमिनीतलं पाणी शोषून घेतात, मग झाडं अधिक असल्यावर नद्यांना पाणी कसं काय वाढतं? हा संशोधनाचा विषय आहे. परस्परावलंबी जीवन हे त्याचं उत्तर आहे. ज्याप्रमाणे आप्पा बळवंत चौकामध्ये सगळेच जण पुस्तकं विकत असले तरी सर्वांचं पोट भरतं, तसंच हे आहे. कारण इथे मोठ्या संख्येनं पुस्तकं विकत घेणारे पण येतात. या भागातील खडक हत्तीच्या कातडीप्रमाणे होते असे मला जाणवले. अगदी स्पष्टपणे हत्तीची कातडी आपण पाहत आहोत असा भास व्हायचा. इथे जवळच कालादेव गुफा नावाची गुफा आहे, परंतु तिथे जाण्याचा मार्ग कुठे लिहिलेला नसल्यामुळं आम्ही तिकडे गेलो नाही. परंतु नंतर मला या गुहेबद्दल कळलं. हा कालादेव गुफेचा मार्ग दाखवला आहे आणि हीच ती निसर्गरम्य कालादेव गुफा. गुहेतून बाहेरचा परिसर असा दिसतो. कडकोटचं जंगल. इथे वाटेमध्ये चालताना मला एका वेगळ्याच प्राण्याचे ठसे दिसू लागले. गंमत म्हणजे एक मोठा ठसा आणि त्याच्या शेजारी एक छोटासा ठसा दिसत होता. माणसाच्या पायासारखा आकार म्हणावा तर गोलावा जास्त होता. हा प्राणी कुठला प्राणी हे लक्षात येत नव्हतं. ठसे बघत चालताना अचानक समोर लक्ष गेलं आणि जागेवर स्तब्ध उभा राहिलो. एक सुंदर काळ्या रंगाची अस्वली आपल्या पिलाला घेऊन माझ्यासमोरून रस्त्याने चालली होती. ती जागेवरच थांबली, 2 पायांवर उभी राहिली आणि तिने क्षणभर मागे वळून पाहिले. मी जागेवर स्तब्ध उभा होतो. नंदकुमार कुंभार माझ्या बरेच मागे होते. ती शांतपणे डावीकडे वळली आणि जंगलामध्ये निघून गेली. तिने मला कुठलाही उपद्रव दिला नाही. अस्वली आणि तिच्या पिल्लाचं एक संग्रहित छायाचित्र. मदारी अस्वल घेऊन यायचे तशी अस्वले मी लहानपणी खूप वेळा पाहिली होती. अस्वल गुदगुल्या करून मारते वगैरे दंतकथांवर माझा लहानपणी विश्वास बसायचा, परंतु प्रत्यक्ष अस्वल समोर पहिल्यांदाच पाहत होतो. शूलपाणीच्या झाडीमध्ये रामशा गारद्या पावरा यांच्यावर झरकल नदीमध्ये अस्वलाने केलेला हल्ला आणि त्यांची सोलून काढलेली पाठ हा प्रसंग त्यांच्या मुखातून खूप वेळा ऐकला आहे. त्यानंतर त्यांनी एकाच बुक्कीत अस्वलाला लोळवलं होतं असं देखील ते सांगतात. तसेच केशुभाई पावरा भाबरी यांनी देखील अस्वलाची एक अशीच रंजक कथा मला सांगितली होती. त्याच्या ओळखीचा एक माणूस अस्वलीसोबत काही वर्ष जंगलामध्ये संसार थाटून राहिला होता आणि त्या दोघांना झालेला मुलगा अजूनही जिवंत आहे असे केशुभाई सांगतो. अशा मजेदार कथा अस्वलाच्या बाबतीत सर्वत्र ऐकायला मिळतात, परंतु अस्वलांची संख्या भारतातून झपाट्याने कमी होत आहे हे मात्र दुर्दैवी वास्तव आहे. रतनमहाल अस्वल अभयारण्य
नर्मदा मातेच्या काठापासून जवळ आहे. तिथून हे अभयारण्य जंगलाच्या मार्गाने जोडलेलं आहे. पूर्वी सर्वत्र मुक्त संचार असलेली अस्वलं आता मात्र दिसत नाहीत. सज्जंगळाच्या पुढे असलेलं वाघापूरचं पठार किंवा सडा वाघापूर इथे देखील पूर्वी खूप अस्वलं होती, जी आता कमी झाली आहेत. वाघाची जशी दहशत असते तशीच अस्वलाची देखील दहशत माणसांना असते. त्यामुळे जिथे अस्वलांचा वावर आहे त्या जंगलात मनुष्य लाकडं तोडायला किंवा गुरं चारायला सहसा जात नाही. त्यामुळे अस्वल हे एक प्रकारे वनसंरक्षणाचे काम करते. दात, नखे, कातडी यासाठी या गरीब बिचाऱ्या प्राण्याची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. आज भारतामध्ये अस्वलांची संख्या कमालीची रोडावलेली आहे. यावर सर्वांनी मिळून वेळीच गंभीर चिंतन आणि सकारात्मक उपाययोजना करणं आवश्यक आहे असं वाटतं. असो, नंदकुमार कुंभार यांना अस्वल काही पाहता आलं नाही, परंतु मी त्यांना अस्वलाचे ठसे मात्र दाखवले. इथून पुढे अनेक डोंगरदऱ्या चढाव्या उतराव्या लागल्या. जंगलामध्ये छोटीशी पायवाट होती आणि चुकून मागून मार्ग भटकला तर खूप मोठ्या जंगलामध्ये मनुष्य हरवण्याची शक्यता स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे प्रयत्नपूर्वक मळलेल्या वाटेवरून चालत राहिलो. काही अंतर गेल्यावर हातपंपासाठी अजून एक जागा निवडली गेल्याचे पाहायला मिळालं. इथे देखील आता हा पंप झाला आहे असं मला कळतं. या जंगलातून चालताना नर्मदा मातेकडून येणारा वारा तिचा सुगंध स्पष्टपणे जाणवून देत होता. इथून नर्मदा माता खूप जवळ आहे, परंतु जंगलामुळे तिकडे जाता येत नाही. बरेचसे डोंगर उतरल्यावर सपाटीचं घनदाट जंगल लागलं आणि अचानक एका मोठ्या महामार्गावर येऊन आम्ही पोहोचलो. उजवीकडे हा रस्ता पुनासा धरणाकडे जात होता, तर डावीकडे पामाखेडी गावामध्ये जात होता. इथून मात्र 21 किलोमीटर अंतरावरती असणारं पुनासा धरण बांधताना खूप मोठ्या प्रमाणात अरण्य बुडवलं गेलं आहे हे आपण यापूर्वी पाहिलंच आहे. त्याची पुन्हा एकदा खात्री पटली आणि वाईट वाटलं. इथे जवळच असलेल्या गावामध्ये आम्ही पोहोचलो. एका दुकानदाराने चहा पाजला. पूर्वी गावामध्ये सेवा व्हायची, परंतु आता एका साधूने आश्रम उघडला आहे, तिथे सर्वजण जातात आणि तुम्ही देखील तिथेच जा असं आम्हाला सांगण्यात आलं. रस्ता डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळला. त्यानंतर डाव्या हाताला घनघोर अरण्य, मध्ये तारेचं कुंपण आणि उजव्या बाजूला शेती, गाव असं चित्र दिसू लागलं. या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना निश्चितपणे वन्य पशुपक्षी दर्शन देत असणार याची खात्री पटली. उजवीकडे खाली एक सुंदर असा आश्रम दिसला. संध्याकाळ होत होती. या आश्रमामध्ये पोहोचलो. आश्रमाचं वातावरण अतिशय सकारात्मक आणि हवंहवंसं वाटणारं होतं. एक तरुण साधू हा आश्रम चालवित असे. हा कधी कोणाला नाव सांगत नसे, परंतु फार खोदून विचारल्यावर त्यांनी त्यांचं नाव रामदास असं मला सांगितलं. या तरुण रामदास बाबांची कथा मोठी रंजक होती. त्यांनी त्यांची परिक्रमा ज्योतिबेन आणि शशीबेन यांच्या घरातून उचलली होती आणि त्यांच्या सांगण्यावरूनच इथे आश्रम उभा केला होता असं ते म्हणाले. हा आखाड्याचा साधू असल्यामुळं दाढी, जटा वगैरे सर्व ठेवत असे, परंतु इथे काही वर्ष राहिल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रामस्थांना जटा आणि टिळेमाळे, दाढीची ॲलर्जी. मग मात्र त्यांनी चकाचक दाढी करून एखाद्या सर्वसामान्य युवकाप्रमाणे राहायला सुरुवात केली आणि त्यानंतर ग्रामस्थांची मदत वाढू लागली. तरी देखील या साधूच्या आगमनामुळे ग्रामस्थांच्या जुन्या सेवा बंद पडल्या. याचं शल्य त्यांच्या मनामध्ये राखत काही ग्रामस्थ या बिचाऱ्या साधूशी धुसफूस करायचे असे मला चर्चांती लक्षात आलं. प्रत्यक्षामध्ये या साधूने ज्या पद्धतीचे वातावरण निर्माण केले होते आणि ज्या दर्जाची सेवा तो देत होता त्याच्या जवळपास देखील जाणे गृहस्थी आश्रमांना शक्य नसते हे मी अनुभवांती आता सांगू शकतो. अतिशय सुंदर अशी एक गवताची कोठी परिक्रमावासींसाठी त्यांनी तयार केली होती, जिथे कूलरची व्यवस्था होती. तसेच हे साधू महाराज स्वतः जीप किंवा दुचाकी गाडी घेऊन रोज 22 किलोमीटर लक्कडकोटच्या झाडीमध्ये जाऊन वाटेत भेटणाऱ्या सगळ्या परिक्रमावासींना चहा, बिस्किटं, ताक, नाश्ता दररोज पुरवायचे. ही फारच अनमोल आणि अद्भुत सेवा होती. आश्रमातील सर्व सुविधा देखील विचारपूर्वक निर्माण केल्या होत्या. स्वतः परिक्रमा केलेली असल्यामुळं साधूला परिक्रमावासींना काय द्यायला हवे याची चांगली कल्पना होती. या चित्रामध्ये आपण आश्रमामध्ये जे सेवक आहेत त्यांच्यासोबत भोजनासाठी बसलेले रामदास महाराज बघतोय. हे दुर्मिळ चित्र आहे, कारण हे जेवत नाहीत जास्ती. हे बघा, हे रामदास बाबा. मा नर्मदा सेवा कुटीर चालवणारे तरुण परिक्रमावासी संत श्री रामदास महाराज. लक्कडकोटच्या जंगलामध्ये परिक्रमावासींना बालभोग सेवा देताना आश्रमाचे सेवेकरी आपल्याला दिसत आहेत. परिक्रमावासींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. अशा जंगलात जेव्हा चहा, बिस्किटं मिळतात, वा. रामदास महाराजांनी स्वतःच पोस्ट केलेला त्यांचा फोटो त्यांची संपूर्ण मानसिकता सांगून जाणार आहे. ते म्हणतात, ना कुछ पाना है ना कुछ खोना है, मैं माँ की गोद में हूँ, मुझे बस सोना है, नर्मदे हर जिंदगी भर. यांच्या आश्रमामध्ये खूप सारे सुविचार भिंतीवरती जागोजागी लिहिलेत आणि ते अतिशय खुमासदार आणि प्रसंगी विचार करायला लावणार आहेत. हमें पागल ही रहने दो वगैरे वगैरे. एकंदरीत पामाखेडी गावातला मा नर्मदा सेवा कुटीर हा आश्रम सर्व परिक्रमावासींना लक्षात राहणारा असाच आहे. इथे जमलेल्या भक्तांशी गप्पा मारल्या. साधू महाराजांसोबत देखील खूप चांगला सत्संग झाला. साधूने अतिशय सुंदरसं ताक, मऊसूत पोळ्या, सात्विक भाजी आणि गूळ भोजनामध्ये दिला. भोजनाने तृप्त झालो. ही जागा साधूने विकत घेतली होती. हा आश्रम नव्हता तेव्हा लक्कडकोटची झाडी पार केल्यावर परिक्रमावासींना फार अडचणी यायच्या. डांग, डंठा अशी काही गावामध्ये मर्यादित सेवा पूर्वी मिळायची, परंतु सेवा मिळाल्याची शाश्वती नसायची. कारण सेवादार गृहस्थ असल्यामुळे
सेवादार गृहस्थी असल्यामुळे त्यांना सेवा देण्यामध्ये अनेक मर्यादा येतात, जे स्वाभाविक आहे. त्यामुळे अभ्यासपूर्वक ही जागा त्यांनी निवडली असं साधूंनी मला सांगितलं. इतरांना इतकं सुग्रास भोजन सुहस्ते करून वाढणारा हा साधू स्वतः मात्र उपाशी झोपायचा. आश्रमामध्ये टेंबेस्वामी आणि रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्ती होत्या. कुटीरमध्ये आल्यावर सिद्धेश्वर कोरोलीचे नंदकुमार कुंभार यांच्या आग्रहाखातर त्यांचे मित्र प्रकाशराव देशमुख आणि काटकर साहेब यांच्याशी फोनवर बोललो आणि मग पाठ टेकली. रामदास साधू महाराजांनी सुरू केलेलं हे सेवाकार्य मनामध्ये घर करून राहिलं. नर्मदा परिक्रमा आपल्याला खूप काही देते. प्रश्न असा उरतो की आपण परिक्रमेला काय देतो आहोत. हाच प्रश्न स्वतःला विचारत निद्रादेवीच्या अधीन झालो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.